नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या चॅनलवर। तर तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर अदानी पॉवर हा स्टॉक आपण घेतलेला आहे, जो आपण मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे, त्याच्यावर ट्रेड कसा करायचा, त्याला राईड कसा करायचा प्रॉफिटमध्ये, हे सगळं आपण आपल्या या चॅनलवर शिकणार आहोत मित्रांनो। तर चला सुरू करूया आजचा आपला न्यू एपिसोड। तुम्ही बघू शकता अदानी पॉवर आहे आपल्या स्क्रीनवर। तर तुम्ही बघू शकता जो आपला टाईम फ्रेम आहे तो आपण मंथली ठेवलेला आहे, आणि जो स्टॉक सिलेक्शन आहे, तर जो स्टॉक 8 ते 12 वर्षामध्ये ब्रेकआउट करतो तो स्टॉक आपण चूज करत आहोत मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता 2010 ते 2022 म्हणजे जवळजवळ 12 वर्ष या स्टॉकने झिरो रिटर्न दिलेला आहे। एक लक्षात घ्या मित्रांनो, फंडामेंटलमध्ये तुम्ही स्टॉक कुठला चूज करायचा तो तुम्ही बघू शकता, पण तो कधी घ्यायचा हे खूप इम्पॉर्टंट आहे। ते तुम्हाला फक्त टेक्निकल ॲनालिसिस सांगू शकता। तुम्ही बघू शकता आपला जो सिस्टम आहे तो आपल्याला सांगतो की स्टॉक कधी एंट्री करायची। तर तुम्ही बघू शकता, जर 2010मध्ये कोणी हा स्टॉक अदानी पॉवर बाय केला असता, 12 वर्ष या स्टॉकने मित्रांनो झिरो रिटर्न दिलेला आहे। त्यामुळे स्टॉक कितीही चांगला असेल, पण जर त्याचा टायमिंग बरोबर नसेल तर तुमचा ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट दोन्हीही लॉस होऊ शकतो मित्रांनो, बघू शकता। त्यामुळे एंट्री घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, जो आपण आपल्या सिस्टममध्ये दाखवत आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता 2022ला या स्टॉकने एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलेला आहे 37.2ला। त्यानंतर फेब्रुवारी 2023ला बरोबर जे आपण लाईन आहे, जो आपला सपोर्ट आहे, तिकडे बरोबर त्या लाईन इकडे सपोर्ट घेतलेला आहे। त्यानंतर जो ट्रेंड चालू झाला आहे मित्रांनो, आज त्याची प्राईस जवळजवळ 225.33 आहे। तर स्टॉकला राईड कसा करायचा, त्याला होल्ड कसा करायचा, तर आपला जो सिस्टम आहे तुम्ही बघू शकता। आपला जो स्टॉप लॉस होता, एंट्री आपण इथे घेतली, स्टॉप लॉस आपली ही लाईन आहे, या लाईनीच्या खाली जर कॅन्डल ब्रेकआउट देत असेल तर तो तिथे आपल्याला एक्झिट करायचा आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता इथे आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे। तर त्यानंतर स्टॉक परत आपल्या रिट्रेंडमध्ये गेलेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। आता हा स्टॉक होल्ड कसा करायचा, राईड कसा करायचा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट एक पार्ट आहे आपल्या सिस्टमचा। तर त्यासाठी आपण EMA 46 यूज करतो, हे बघू शकतो तुम्ही। अजूनही EMA 46च्या वर तो ट्रेड करत आहे। जोपर्यंत EMA 46ला तो ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत आपल्याला हा स्टॉक होल्ड करायचा आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता खूप सिंपल पद्धतीने आपण समजावत आहे मित्रांनो, जे नवीन एक चौथीतल्या मुलाला पण समजेल असा आपण हा सिस्टम आपला बनवलेला आहे। की इन्व्हेस्टमेंट जे लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट करतात त्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे। हा सिस्टम आपला खूप उपयोगी ठरेल त्यांना जे मोठ्या टाईम फ्रेमवर इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, बघू शकता। तर मल्टीबॅगर स्टॉक कसा शोधायचा, त्यावर सिस्टम कसा तयार करायचा, हे आपण आपल्या चॅनलवर सांगत आहोत मित्रांनो। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि प्लीज चॅनलला शेअर करा।